दरम्यान पालघरच्या पोटनिवडणुकीत साम दाम दंडभेद या नीतीचा वापर केला जातोय असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। एकेकाळी बूथ ताब्यात घेतले जायचे, आता ईव्हीएम मशीनमध्येच घोळ केला जातो असंही राऊतांचं म्हणणं आहे। संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत जी आमच्याकडे माहिती आली आहे, वाडा, वसई, विरार, नालासोपारा, बोईसर अशा जवळजवळ अनेक प्रमुख जिथे जास्त व्होटिंग होतं, मतदार बाहेर पडतात, अशा किमान 400 ठिकाणी हे लोक आकडा काय देतील, किमान 400च्या ठिकाणी कुठेतरी सर्वत्रच भंडारा पण त्यात पकडतोय मी। प्रकाश आंबेडकर तर म्हणतात 500 ठिकाणी झाले त्यांच्या इथे, पण टोटल 500च्या दरम्यान दोघं मिळून व्होटिंग मशीन ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे, मशीन बंद पडलेल्या आहेत, लोक मतदान करू शकत नाही आहेत आणि हे ठरवून झालेलं आहे। दोन्ही ठिकाणी हरण्याची जबरदस्त त्यांना खात्री असल्यामुळे जो शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी वापरला की साम दाम दंडभेद नीतीचा वापर करू आणि निवडणुका जिंकू, आम्ही सत्तेवर आहोत, लक्षात ठेवा। तुम्ही सत्तेवर आहात म्हणून हा ईव्हीएम घोटाळा होतो आहे, म्हणून भंगार मशीन आणल्या जात आहेत, रात्रीच्या रात्री सेट केला जात आहे, बिघडवला जात आहे, जेणेकरून लोकांनी मतदान करू नये। ज्या प्रकारचं वातावरण आहे ते आपल्या विरोधामध्ये आहे। लोकांना मतदान करू द्यायचं नाही, कमीत कमी मतदान करून घ्यायचं आणि मग हवे तसे निकाल लावायचे। तुम्ही अशा प्रकारचे किती घोटाळे करा, लोकांनी ठरवलंय पराभव करायचा तुमचा। एकेकाळी बूथ कॅप्चरिंग व्हायचं, बोगस वोटिंग व्हायचं, आता थेट ईव्हीएम मशीनची चावी आणि रिमोट कंट्रोल काही लोकांनी हातात घेऊन निवडणुका लढवत आहेत। हे देशासाठी एक प्रकारे धोक्याची घंटा आहे।